अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व दत्त भक्तांना आनंद वाटतो सांगायला की नुकताच माझा गिरनारचा यशस्वी प्रवास झाला. यशस्वी दर्शन करून मी आलो आणि गिरनारला नव्याने जाणाऱ्या मंडळींना उपयोग व्हावा यासाठी हा व्हिडिओ मी शेअर करतो आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून गिरनारबद्दल माझ्या अल्पबुद्धीला समजलेली माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे. गिरनार असा पर्वत जो हिमालयापेक्षाही प्राचीन आहे. गिरनार जिथे साक्षात दत्तप्रभूंनी 12,000 वर्ष तपश्चर्या केली. साक्षात दत्तप्रभूंनी जिथे गोरक्षनाथांना दीक्षा दिली, जिथे दत्तप्रभूंनी कमंडलू तीर्थ निर्माण केलं जे आजही आहे, जिथं अग्नी प्रज्वलित केला जो धुनीच्या माध्यमातून आजही आहे, अशा गिरनारबद्दल मी बोलावं तितकं कमीच आहे. माझ्या बुद्धीच्या, माझ्या आकलनाच्या पेक्षा पलीकडं असणाऱ्या या गोष्टी आहेत, पण तरी शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. चूक झाली तर छोटंसं बाळ म्हणून मला क्षमा कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तर दत्तकृपेने नुकतीच माझी गिरनार यात्रा झाली. गुजरातमधील सौराष्ट्र येथील जुनागड जिल्ह्यातील गिरनार हे अतिशय पवित्र, रम्य आणि प्राचीन ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी मी रेल्वेने जुनागडपर्यंत आलो. मुंबई ते जुनागड असा रेल्वेने प्रवास केला. रेल्वेच्या आरामदायी कम्फर्ट अशा प्रवासाने मला अजिबात थकवा आला नाही. स्टेशनला उतरताच ऑटोने मी थेट गाठलं स्वामीनारायण आश्रम. इथे अनेक आश्रम धर्मशाळा आहेत. मी स्वामीनारायण आश्रम निवडला. स्वामीनारायणाच्या तिथे मुक्काम केला. ठरवलं होतं दिवसभर आराम करायचा आणि पहाटे पहाटे गिरनार चढायला सुरुवात करायची, म्हणजे उन्हाचा त्रास कमीत कमी होईल आणि न थकता मी जाईन. आणि मग लवकर उठलो आणि निघालो. आत्ता मी 3:20 झालेत आणि आलोय भवनाथ येथे. गिरनारच्या पायथ्याच्या अलीकडंच जवळच एक मोठं आणि प्राचीन शिवमंदिर आहे. त्या शिवमंदिराचं नाव आहे भवनाथ. भवनाथ शिवमंदिराच्या समोर आहे. आतमध्ये शूटिंग करणं योग्य नाही म्हणून बाहेरून करतोय. आपण गिरनारला आल्यानंतर भवनाथाचं दर्शन घ्यायचं आहे आणि इथून पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. ऑटोनी 20 ते 30 रुपये घेतात. मला 20 रुपये घेतले. शेअरिंग ऑटोमध्ये आलो आणि आत्ता भवनाथ जवळ आहे. गिरनारच्या 10,000 पायऱ्या चढणं म्हणजे कसोटीचं काम आहे आणि ते यशस्वीपणे आपण गिरनार चढून जाण्यासाठी हनुमंतरायाचा आशीर्वाद घ्यायला म्हणून लंबे हनुमान मंदिर आहे इथं थांबलोय. साक्षात मारुतीरायांना आपण आशीर्वाद मागू की मारुतीराया मला शक्ती दे जेणेकरून मी गिरनार चढू शकेन. जय बजरंगबली. गिरनारच्या पहिल्या पायरीला नतमस्तक होऊन मी पुढे जातोय. इथे बजरंगबलीचं मंदिर आहे. बजरंगबलीचंही दर्शन घ्यायचं आहे. आशीर्वाद मागायचा परत एकदा. देवा शक्ती दे, देवा यश दे, देवा बुद्धी दे. जय बजरंगबली, जय बाबा गिरनारी. राजा भृतहरी आणि राजा गोपीचंद यांची गुहा साधारण 2250 पायऱ्या चढून आल्यानंतर इथे ही गुहा आहे. गुहेच्या बाहेर देवीचं छोटंसं मंदिर, छोटी पण सुंदर मूर्ती. या गुहेमध्ये राजांनी आपले राजवस्त्र त्यागले आणि संन्यस्त जीवनाचा स्वीकार केला म्हणून त्यांना समर्पित असणारी ही गुहा आणि छोटंसं राजाचं मंदिर देखील बनलेलं आहे. हा एक शिलालेख मला आढळला. अर्थ माहिती नाही पण फोटो काढला, आपल्याला माहिती असावं म्हणून. साधारण 3200 पायऱ्या चढल्यानंतर अशी एक गुहा बनली आहे. नैसर्गिकरित्या त्याच्यावरती असे सिम्बॉल्स आहेत. आणि गिरनारला अवघड किंवा परीक्षा घेणारे दैवत का म्हणतात तसं कारण खाली ज्या इमारती दिसत आहेत तिथून आपण चालत आलेलो आहोत. आणि हा पायऱ्याचा रस्ता. प्रसूती माता मंदिर. गुजरातच्या भागामध्ये लहान मुलं झालं की लहान मुलं इथे घेऊन येतात. अशी मान्यता आहे की इथे दत्तप्रभूंनी एका महिलेची ज्यावेळेस इथं प्रसूती झाली, डिलिव्हरी झाली, त्यावेळेस तुपाची धार, हे इथं समोर जे दिसते इथून तुपाची धार सोडली आणि इथं त्या महिलेला, तिथं जे कढईसारखं दिसतंय तिथे त्या महिलेला गरम गरम शिरा करून खाऊ घातला. असं हे दत्तप्रभूंच्या साक्षात आशीर्वादाने प्राप्त झालेलं प्रसूती माता मंदिर. गिरनार परीक्षा घेणारा काय खरंच आत्ता कळतंय. खालून आलोय त्या तिकडून मी आलेलो आहे आणि ती
वरती म्हणजे हा जो मोठा खडक रॉक दिसतोय तिथं समोर जाताना लोक दिसतात, त्याच्याही वर जायचं आहे. गिरनार जैन हिंदू या सर्व लोकांचं पवित्र असलेलं हे ठिकाण. इथे हा राजवाडा आहे, प्राचीन राजवाडा दिसतोय. जैनाचे 22वे तीर्थंकर नेमिनाथ यांना समर्पित असणारा हा राजवाडा, हे ठिकाण. जैनांचे 22वे तीर्थंकर नेमिनाथ यांचं मंदिर. या मंदिराच्या शेजारी राजवाडा आहे. अवतीभोवती जैन मंदिरांचा समूह आहे. इतक्या उंचावरती अतिशय कलात्मक पद्धतीने बांधलेली ही जैन मंदिरांचा समूह. याच्यामध्ये नेमिनाथांचं मंदिर हे मुख्य मंदिर आहे आणि त्याच्या आजूबाजूला अशी उपमंदिरं आहेत. त्या काळामध्ये इथे नेमिनाथांनी देखील तप केलेलं आहे. म्हणजे गिरनारवरती जसं दत्तप्रभूंनी तप केलेलं आहे, गोरक्षनाथांनी तपश्चर्या केलेली आहे, तशीच नेमिनाथांनी केली अशी मान्यता आहे. आणि जैन मंदिर समूह इथं मोठ्या दिमाखात उभा आहे. जैन मंदिरांच्या थोडंसं वरती आलं की गोमुखी गंगा मंदिर आहे. या गौमुखी गंगा मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथं गाईच्या तोंडाचं अशी मूर्ती बनवली आणि त्याच्यातून नदीचा उगम पावतोय. इथं पाणी येत आहे. सुंदर निर्मळ आणि तितकंच मधुर असं जल इथं आपल्याला मिळतं. इथं प्राचीन मूर्त्या आहेत, काही गुहा आहेत. कदाचित या त्या काळात तप करायला बनवलेल्या असतील किंवा राहण्याची व्यवस्था असेल, माहिती नाही, पण अतिशय जुनं दिसतंय बांधकाम. आणि इथं हे कुंड आहे. या कुंडातूनच पाणी वाहत जातं आणि कदाचित या पर्वतावर येथीलच पाणी प्यायला मिळत असेल. समोर जो दिसतोय समोर रोपवे इथपर्यंत आहे. इथं रोपवे संपतो. 4000 पायऱ्या चढून येईपर्यंत रोपवे आहे. हे खालून जे रोपवे मधून जाताना आपण बघतो, रोपवे मधून काही लोक जात आहेत. तर 4000 पायऱ्या चढून यायला लागतं, तिथपर्यंत रोपवे येतो. त्याच्या पुढचा प्रवास मात्र पायीच आहे, दुसरा पर्याय नाही. इथपर्यंत ज्यांना यायचं, ज्यांना चालण्याची सक्षमता नाही, ते रोपवेने इथपर्यंत येऊ शकतात. रोपवेपासून वरती आलो म्हणजे खाली आपल्याला जैन मंदिर समूह दिसतोय आणि इथं खाली रोपवे आहे. इथं वरती आल्यानंतर हे अंबाजी टूक आहे, अंबादेवी मंदिर. देवी मात्र स्वरूपात अतिशय प्रेमळ दर्शन देणारी देवीची मूर्ती इथं आहे. 64 ज्या योगिनी आहेत त्यापैकी एक ही देवीचं मंदिर. इथं आपण सर्वांनी दर्शन घ्यायचं. अंबाजी टूक हे करून पुढे निघाल्यानंतर 5500 पायऱ्या चढून गेल्यानंतर समुद्र सपाटीपासून 3666 फुटावरती समोर जे दिसतंय तर ते आहे गोरक्षनाथांना दत्तप्रभूंनी दीक्षा दिलेलं ठिकाण. गिरनारला जात असताना इथे NCC कॅम्प आलाय, जी इथे येणाऱ्या भक्त लोकांनी घाण केलेली आहे. कचरा टाकला आहे, प्लास्टिक टाकलंय डोंगर दऱ्यामध्ये. अगदी खोल बघू शकता तुम्ही. खाली उतरून जीवावरचं रिस्क घेऊन हे लोक गोळा करतायत. पोते भरून कचरा काढतायत, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या काढतायत. सगळ्या भक्तांना विनंती आहे की असं पाण्याच्या बाटल्या इकडं तिकडं टाकू नका. आपल्या पर्यावरणाची, आपल्या पर्वताची हानी करू नका. हे एवढा कचरा ह्या NCCच्या मुलांनी गोळा केलाय. आणि ही सगळी घाण कोण करतंय तर आपण भक्त म्हणून घेणारी मंडळी जे कचरा टाकतो, आपण लोकांनी केलेली घाण आहे. हिमालयापेक्षा प्राचीन आणि पवित्र असणाऱ्या या गिरनार पर्वताचं पावित्र्य आपणच जपलं पाहिजे. हेच ते ठिकाण जिथे दत्तप्रभूंनी गोरक्षनाथांना दीक्षा दिली. गोरक्षधुनी म्हणून इथं प्राचीन मंदिर आहे. आणि समोर जे आहे इथं यमदेवतेचं मंदिर आहे. यमदेवतेच्या मंदिराच्या डाव्या हाताला इथे ही जी खिडकी आहे, इथून आपण पलीकडे जायचं आहे, पलीकडून निघायचं आहे आणि आपल्याला मोक्ष मिळेल. आपल्याला पुन्हा जन्म घेण्याची गरज राहणार नाही असं हे ठिकाण. आणि याला साक्ष देणारे साक्षात यमराज, यमदेवतेचं मंदिर इथं आहे. यमराजाच्या साक्षीनेच आपण मृत्यू आणि जन्माच्या फेऱ्यातून वाचणार आहोत. हे माझ्यासोबत आलेली लोक पुण्याहून सायकलवर आलेले आहेत. पुण्याहून गिरनारला सायकलवर सोबत 100 जणांचा ग्रुप घेऊन आलेली. त्यापैकी 2 मंडळी पुढे आलेत. त्यांच्या टी-शर्टवर पण लिहिलेलं आहे पुणे टू गुजरात.
आणि हे खाल्लं पूर्ण दर्शन गुरु दत्तात्रेयाचं करून वापस निघालेले. सोमनाथ पर्यंत जाणार आहेत. पुण्यापासून गिरनार वाया सोमनाथ हा मॅप बनलेला आहे टी शर्टवर. जय महाराष्ट्र भावानो, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. थँक्यू. मनाला थोडासा दिलासा मिळाला, कारण उतार आहे. वरतून ते मुलं भेटून गेली सायकल्सवर, तिथून जे आलोय खाली उतार आहे, असं उतरत जायचं 1100 पायऱ्या, परंतु ह्या चढायच्या सुद्धा आहेत. म्हणजे जाताना मजा वाटायली आहे, पण येताना चढून यायचं. समोर दत्त मंदिर, दत्तपादुका तिथेच आहेत. असं खाली उतरायचं आणि परत वरती जायचं आहे. हे खाली उतरण्याचा रस्ता आणि हे चढायचं आहे, म्हणजे काय हाल होतील. ते किती वृद्ध लोक आहेत, श्रद्धेने चढतायत. या कमानीतून 2 रस्ते जातात. डावा श्री गुरु दत्तात्रय चरण आणि खाली जे आहे श्री गुरु दत्तात्रय संस्थान, जिथे भोजनाची व्यवस्था असते, धुनी आहे आणि कमंडलू कुंड आहे. पण अगोदर आपण दत्तप्रभूंच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं आहे, म्हणून आपण इकडे डाव्या हाताने वरती जाणार आहोत आणि मग येताना खाली येऊयात. अगोदर ओढ लागली आहे ती दत्तप्रभूंच्या चरणांची दर्शन घेण्याची. याचे साठी केला होता अट्टहास. दत्तप्रभूंच्या पादुकावरती आहेत. वरती शूटिंग करणार नाही मी. आनंदाने डोळ्यात अश्रू उभे राहत आहेत. इतक्या पवित्र प्राचीन ठिकाणी मी आज उभा आहे. जड अंतःकरणाने मी परतीच्या प्रवासाला लागलोय. वरती श्री दत्तपादुका आहेत आणि इथून मी खाली उतरतोय. खाली उतरून या मार्गाने समोर जो पर्वत दिसतोय ते गिरचं जंगल आहे आणि ह्या पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्या वाटे आपल्याला खाली जायचं. गिरचं जे जंगल आहे ते परिक्रमा कालावधीमध्ये या बाजूने परिक्रमा होती या संपूर्ण. आता आपल्याला उतरून खाली जायचं. वरती जात असताना आपण डाव्या हाताने गेलो होतो, आता उजव्या हाताने जायचं. उजव्या हाताने गेल्यानंतर खाली दत्त कमंडलू तीर्थ आणि धुनी आहे आणि तिथेच गुरु दत्तात्रय संस्थान आहे, ज्यांच्या माध्यमातून अखंड प्रसादाची व्यवस्था केली जाते. आपल्यासाठी भोजन तिथं बनवलं जातं. चवदार आणि दत्तप्रभूंचा आशीर्वाद असणारं पाणी आपल्याला प्यायला मिळतं. दुष्काळ निवारणासाठी कमंडलू तीर्थाची दत्तप्रभूंनी निर्मिती केली आणि अग्नी प्रज्वलित केला. ते हे ठिकाण. या ठिकाणी श्री गुरु दत्तात्रय संस्थान अविरत 24 तास 12 महिने इथे प्रसादाची अर्थातच भोजनाची व्यवस्था करतात निशुल्क. हे काम अविरत चालण्यासाठी आपण सर्वांनी मदतही करावी आणि इथला प्रसाद आवर्जून घ्यावा ही आपल्या सगळ्यांना विनम्र विनंती करतो. आणि इथं जे प्यायला जल देतात ते कमंडलू कुंडातील आहे. तिथलं जल तीर्थ म्हणून घ्यावं आणि धुनीतील भस्म प्रसाद म्हणून आपण आपल्यासोबत घरी घेऊन यावा. ह्या दोन्हींना दत्तप्रभूंचा आशीर्वाद आहे. अशी मला अल्पबुद्धीला समजली अशी दत्तप्रभूंची गिरनार यात्रा केली आणि मी परतीच्या प्रवासाला निघालो. आणि हा काय खाली आलो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाच्या सूचना. पहिली सूचना, गिरनारला जाऊन येत असताना 10,000 पायऱ्या चढणं आणि उतरणं यामध्ये त्रास होणारच आहे. उगाच तुम्हाला खोटा दिलासा मी देणार नाही. यासाठी सर्वांनी किमान 1 महिना अगोदर 1 तास चालण्याची प्रॅक्टिस करावी. नंबर 2, आपण रेस लावलेली नाही आहोत किंवा पर्यटनाला आलेले नाही आहोत. एक एक पायरी दत्तप्रभूंचं नाव घेत आपण चढावी. आपला श्वास वाढल्यानंतर, दम लागल्यानंतर न लाजता न संकोचता आपण थांबावं. आपण पर्यटनाला आलेलो नसून पवित्र प्राचीन अशा गिरनारला दत्तप्रभूंच्या चरणपादुकांचं दर्शन घ्यायला आलो, याचं कायम भान ठेवावं. सोबत आणलेली पाण्याची बाटली जरी संपली असेल, एकतर ती भरून घ्यावी किंवा रिकामी झाली असेल तर बॅगेत ठेवावी. बिस्किट किंवा चॉकलेट, इतर प्लास्टिकचे कवर हे आपल्या बॅगेतच ठेवावेत आणि खाली आल्यानंतर कचराकुंडीत टाकावे. इतरत्र घाण करू नये. या जागेचं पावित्र्य आपण जपलंच पाहिजे. सोबत प्री प्लॅनिंग महत्त्वाची आहेच. आपण गिरनारला आल्यानंतर इथे अनेक आश्रम, लॉज आणि धर्मशाळा आहेत, ज्या 300 रुपयापासून 5,000 रुपयेपर्यंतच्या रूम आहेत. आपल्या सोयीने आपण इथे रूम करू शकतो. आल्यानंतर आपण 1 दिवस थांबावं, आराम करावा, इथल्या प्राचीन मंदिरांचं दर्शन करावं आणि पहाटे साधारण 3 ते 4च्या सुमारास गिरनार चढण्यासाठी आपण सुरुवात करावी, जेणेकरून आपल्याला उन्हाचा त्रास होणार नाही. या सगळ्या सूचना आपण जर अंमलात आणल्या तर गिरनारची यात्रा आपली नक्कीच सुखकर होईल. थोडाफार त्रास होणारच आहे, त्याची आपण मानसिक तयारी करून ठेवली पाहिजे. 10,000 पायऱ्या चढणं आणि उतरणं म्हणजे आपल्याला थोडाफार तरी त्रास होणारच आहे. त्यामुळं त्रास होणार नाही असं अजिबात बाळगायचं कारण नाही. BP ज्यांना आहे त्यांनी आपल्या गोळ्या, औषधं व्यवस्थित सोबत ठेवायच्या आहेत आणि दत्तप्रभूंचं नामस्मरण करत आपण आपला प्रवास पूर्ण करायचा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.